नमस्कार, मी पूनम आवराळकर पुन्हा एकदा स्वागत करते आपलं दे दणका या चॅनलवरती। मंडळी, षष्ठी उत्सव सुरू आहे आणि या षष्ठी उत्सवानिमित्त आपण जाणून घेतोय षष्ठी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय। तर खुद्द आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत शिवशाहीर कल्याणरावजी काळे महाराज आणि माझ्या सोबत आहेत नितीन देशमुख सर। नमस्कार महाराज। नमस्कार। नमस्कार। खरं तर वारी आणि छत्रपतींचा वारसा त्याच्यामध्ये न मिटणारा एक नातं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे भक्त होते हे जगजाहीर आहे। आपण आज नाथषष्ठीच्या निमित्ताने या ठिकाणी भेटत आहोत। तर नाथषष्ठी आणि वारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आपण महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रामध्ये चालवता त्याचा संबंध कसा आहे त्याबाबत थोडंसं आम्हाला जर आपण सांगितलं। प्रथमतः मी नेरा टीव्ही प्रोडक्शन हाऊस दे दणका चॅनलचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो। महाराष्ट्र ही साधू संतांची, शूरांची, वीरांची भूमी आहे। कारण इथे जन्माला येण्यासाठी सुद्धा संत म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। देव महाराष्ट्रात, संत महाराष्ट्रात आणि देवाचं नामस्मरण करणारेही महाराष्ट्रात, म्हणून हा महाराष्ट्र आहे। कणखर देशा, राखट देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। आणि म्हणून आषाढी वारी असेल किंवा नाथबाबांची पैठणची षष्ठी असेल, 6 प्रकारचे योग, षष्टांग योग जे एका तिथीला झाले ती नाथषष्ठी। जसा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे, तुकोबारायाचं सदैव वैकुंठ गमन आहे, तसं नाथबाबांचा हा जल संजीवन समाधी सोहळा आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही वारी करण्याकरता या ठिकाणी वारकरी मंडळी येत असतात। ऊन वारा परिस्थिती याचा विचार न करता वारी म्हणजे प्रेरणा, वारी म्हणजे उत्साह, वारी म्हणजे आनंद। आणि एकदा का वारी जीवनात घडली की ते खऱ्या अर्थानं तो देह पवित्र होतो सर। म्हणून मी म्हटलं की आपण भाग्यवान आहोत की ही वारी बाकी कुठे नाही। काल्याचा आनंद सुद्धा महाराष्ट्र सोडून कुठे नाही। आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपला। काला अमरावतीमध्ये नाही, काला वैकुंठामध्ये नाही, काला स्वर्गामध्ये नाही, तर काला हा मृत्यू लोकात आहे। आणि त्यातल्या त्यात पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिकन करी तीर्थव्रत, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा। हे जे संतांनी जे सांगितलेलं आहे, वारीमध्ये चालताना जो आनंद आहे, वारकरी आणि वारी केवळ गळ्यामध्ये माळ, कपाळाला गंध एवढी छोटीशी व्याख्या वारकऱ्याची नाही, तर वेळेप्रसंगी अन्यायावरती वार करतो त्याला वारकरी म्हणतात। ती वारी आहे। आणि आम्हाला आमच्या संतांनी सुद्धा शिकवलं, भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळाच्या माती हणुकाठी। ही वारी आहे। वारी म्हणजे दुरावलेली नाती एकत्रित येण्याचं ठिकाण म्हणजे वारी आहे। मग ते पंढरपूर असेल, ते नाशिक असेल, ते नेवास असेल किंवा ते श्री क्षेत्र पैठण असेल। पैठण ही भूमी म्हणजे दक्षिण काशी आहे। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर। आणि म्हणून वारी ही जर जीवनामध्ये आपल्या घडली, वारी जर पायी केली तर ते पाय पवित्र होतात। आणि जे पायी वारीला येत नाहीत, ज्यांनी पायी वारी केली, ती पायी वारी करणाऱ्याचं जर दर्शन घडलं तर जवळजवळ 50% वारीचा आनंद आणि ती आत्मिक समाधान या ठिकाणी वारीतून प्राप्त होतं। त्याला खऱ्या अर्थानं वारी म्हणतात। आणि ही वारी डोळ्यानं पाहताना सर मन काय वेळेला भरून येतं, डोळे भरून येतात। काय रूप असेल त्या पांडुरंगाचं, काय रूप असेल माझ्या ज्ञानोबारायाचं, काय रूप असेल माझ्या नाथबाबांचं। यांनी सर्वस्वाचा त्याग करून विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, इथे जात नाही, इथे धर्म नाही, इथे वंश नाही, इथे पंथ नाही, इथे लिंग नाही, कोण कुठल्या जाती जन्माला आला याला महत्व नाही। परंतु आजकाल जात पाहण्यापेक्षा मला असं वाटतं त्या माणसाच्या आत काय दडलंय हे पाहावं। आमच्या संतांनी आत पाहिलं, बाह्यरंगाचा परमार्थ नाही केला, अंतरंगाचा परमार्थ केला। आणि तो परमार्थ कळावा, समजावा, उमगावा याच्याकरता वारी। आणि वारीला येतानाचा आनंद सर वेगळा असतो, पण मागे जाताना मात्र जसं तुकोबाराय म्हणतात, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतूनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा। चुकली या माय बाळ हुरहुर पाहे,
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. म्हणून ही अशी वारी आहे की जिच्यामधून आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. ही वारी शिवकाळामध्ये सुद्धा घडली. मोगलांनी सुद्धा वारीवरती अटॅक केलेले आहेत. शंभूराजांच्या काळामध्ये वारीवरती सुद्धा ज्या वेळेला विचारलं की लोक कुठे जातात, नेमके काय करतात, त्यावेळेला त्यांना कळालं की पंढरीच्या दर्शनाला जातात, वारी करतात. मग जर शिवरायाचे सैनिक, शिवरायाचे मावळे जर या पद्धतीनं जर आपल्याकडे येऊ शकत नसेल, जर वारीवर अटॅक केला तर शिवाजीराजे काय करतात ते बघूया. तर वारीवर सुद्धा अनेक वेळेला अटॅक झाला. तर त्यावेळेला शंभूराजांनी सुद्धा स्वतःचा राज्याभिषेक मागे ठेवला, परंतु अगोदर पंढरीची वारी सुरळीत केली आणि नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. हा महाराष्ट्राच्या मातीचा खऱ्या अर्थानं इतिहास आहे. म्हणून ही वारी आहे आणि हे शिवाजी राजे आणि वारीचे हे खऱ्या अर्थानं संबंध आहे. महाराज, आपण आता जसं सांगितलं शिवकाळापासून वारी आणि मावळ्यांचा संबंध आलेला आहे. हेच ते मावळे आहेत जे फावल्या वेळेमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे माझा सैनिक हा जेव्हा लढाईचा काळ असेल तेव्हा तू लढाई करायचा, जेव्हा तू निवांत असेल तेव्हा तू शेती करायचा. आणि त्याच काळात पांडुरंगाची भक्ती अनादी काळापासून या ठिकाणी चालू. मग जसं वारी, जसं तुकाराम महाराजचा काळ आणि शिवाजी महाराजांचा काळ एकत्र आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांचा परस्पर संबंध कसा आहे, अतिशय कसं आहे झालेली ही परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही देव म्हणून बघायला लागलो. अगदी तुकाराम महाराज आमच्यासाठी कायम हे राहिलेले आहेत. परंतु आजच्या पिढीला संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचा परस्पर संबंध काय आणि त्यांच्यामध्ये नातं काय होतं हे आजच्या पिढीला कळायला हवं. तुमच्यासारखे खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज याबद्दल तुम्ही काय सांगा? जगदवंदनी श्रीमंत तुकोबाराय आणि महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय. खरं तर जगदवंदनी तुकोबाराय इसवी सन 1609 ते इसवी सन 1649 एवढा महाराजांचा तो कालावधी आहे. छत्रपती शिवरायांचा सहवास हा 3 ते 3.5 वर्ष खऱ्या अर्थानं तुकोबारायांचा छत्रपती शिवरायांना मिळाला. म्हणजे तुकोबारायांच्या नंतर शिवाजी महाराजांचा जन्म जवळजवळ 20 ते 21 वर्षांच्या नंतर या ठिकाणी झालेला आहे. आणि तसा जर विचार केला आणि त्याच वेळेला वयाच्या 16व्या वर्षी छत्रपतीने शिवाजी महाराजांना स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं. खरं तर तुकोबारायाचं शास्त्र म्हणजे गाथा आणि छत्रपतींचं शस्त्र म्हणजे तलवार, यातून निर्माण झाले ते हिंदवी स्वराज्य आणि टिकलो खऱ्या अर्थानं आपण. म्हणून आजही वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ, कपाळाचा गंध आणि आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आबादित राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि जगदवंदनी श्रीमंत तुकोबाराय यांची भेट योगानं गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेली आहे. म्हणून ते नातं खऱ्या अर्थानं दृढ झालं. एवढं दृढ झालं की दुष्काळ पडला होता त्यावेळेला छत्रपतींच्याही अगोदर तुकोबाराया त्यांना श्रीमंत म्हणतात आणि होते. त्यांच्या अभंगात जरी उल्लेख असला, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती, हा जरी अभंग असला पण त्यावेळेला त्यांची सावकारकी होती, श्रीमंत होते तुकोबाराय. म्हणून धन दौलत धनधान्य त्यावेळेला दुष्काळ पडला, सगळं लोकांना देऊन टाकलं. जाळूनी संसार बैसलो अंगणी, काही ठेवलं नाही त्या महात्म्याला जवळ, फक्त आणि ठेवली विना आणि भंडारा डोंगर आणि भगवंताचं नामस्मरण. त्यावेळेला ही वार्ता शिवाजी महाराजाला कळाली. एक राजे म्हणून जे आपलं पहिलं कर्तव्य होतं ते तर जगदवंदनी तुकोबारायांनी अगोदर पूर्ण केलं. म्हणून आज तुकोबारायांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून धन दौलत अगदी धनधान्य मावळ्यांच्या हातानं तुकोबारायच्या घरी पोच केलं, पण ते तुकोबाराय आहेत. त्यावेळेला तुकोबारायांनी सुंदर महाराजांना या ठिकाणी उपदेश केला की मावळ्यानो जा आणि राजांना सांगा आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. तुम्हाला वाटत असेल तुकोबारायला सुख मिळावं, आमचं सुख या संपत्तीमध्ये नाही, आमचं सुख या सोन्यामध्ये नाही, आमचं सुख हे जे काही तुम्ही पाठवलंय नजराना यामध्ये नाही, तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करून जसं परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, धर्माला ग्लानी आली राजे,
मंदिरं पाडली जात आहेत, आया बहिणीची इज्जत लुटली जाते, तरुण दिशाहीन झाला, शेतकऱ्याला न्याय नाही. आणि अशा वेळेला राज तुम्ही हाती तलवार घ्यावी, मावळ्यानं एकत्रित करावं आणि तुम्ही स्वराज्याचं स्वराज निर्माण करावं. हे जरी तुम्ही केलं तरी सुद्धा आम्हाला ते भरपूर झालं. म्हणून तुम्ही असं चांगलं काम करा आणि तुमच्या कार्याला खऱ्या अर्थानं पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणजे पर्यायनं वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद शिवाजी राजांच्या स्वराज्याला मिळाला आणि स्वराज्य घडलं. आणि इतकी काय भक्तीची शक्ती आहे सर ताई, एवढी शक्ती आहे की पुण्याच्या वाड्यामध्ये तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि यवनाला कळावं शिवाजी महाराज तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये बसलेले आहेत. तल्लीन माणसानं किती व्हावं तल्लीन, इतके तल्लीन झाले तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये, एवढे एकरूप झाले की स्वतःला शिवाजी महाराज विसरले. तुकोबाराया महाराजांकडे बघत होते, डोळे लावून शिवाजी महाराज तुकोबारायाचं कीर्तन ऐकत होते. यवन दाराशी आला त्यावेळेला तुकोबारायांना कळालं आणि अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलं आणि पांडुरंगाला हाक मारली की देवा, जे धर्माचं संरक्षण करणार आहे, माय मावल्याच्या इज्जतीचं रक्षण करणारा राजा आहे, असा राजा आज जर माझ्या कीर्तनात जर पकडला गेला तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. पांडुरंगा, माझी हाक आहे, माझी प्रार्थना आहे, राजा वाचला पाहिजे. जगाच्या मालकाला विटेवर पर्यंत ती हाक गेली आणि हाक मारली विठ्ठल विठ्ठल म्हणून. जेवढे ऐकणारे होते, जसे महाराज बसले होते, ज्या पद्धतीने बसले होते, ऐकणारे सुद्धा सर्व शिवाजी महाराजांच्या रूपात यवनांना दिसले. जेवढी मंडळी ऐकायला होती ते सगळेच शिवाजी झाले. नेमके यामध्ये शिवाजी राजा कोण हे ओळखता आला नाही. पर्यायनं यवन मागे गेला. तुकोबारायांनी डोळे उघडले तर शिवाजी महाराज डोळे लावून अगदी शांत मनानं तुकोबारायाचं चिंतन या ठिकाणी ऐकत होते. ही भक्तीची शक्ती आहे हे शिवाजी महाराजाला कळालं आणि शिवाजी महाराजांनी तुकोबारायाच्या चरणावरती नतमस्तक झाले. तुका करी प्रणिपात समद दंडवत आचार्या, असं अगदी कायेनं वाचेनं तनानं मनानं सर्वांगानं छत्रपतीनं तुकोबारायाच्या पायावरती लोळण घेतलं आणि मोठ्या प्रेमानं तुकोबारायाने आपल्या छातीला महाराजांना लावलं आणि डोक्यावर हात फिरवला. राज, तुमचं कल्याण होईल, हा संताचा आशीर्वाद आहे. तिथे काय कमी पडणार होतं. म्हणून शिवाजी महाराजाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कसलीही अडचण आली नाही. जी जी संकट महाराष्ट्रावर आली ती वारकरी संप्रदायाच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं, जगदंबीच्या कृपा प्रसादानं शिवरायानं ती परतवून लावली. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारायाचा खऱ्या अर्थानं संबंध आहे. आता तुम्ही महाराज संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध सांगितला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा कालकडून 400 पेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी उलटली, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, त्यांची प्रेरणा आजही माणसांच्या मनामनामध्ये आहे. परंतु आजच्या काळात आपण परिस्थिती बघितली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जात धर्म पंथ प्रांत हा बघितला नाही. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होत आहेत, त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण आज जी परिस्थिती आपण बघतो की आपण एखाद्या लग्न कार्यात, तुम्ही एखाद्या लग्न कार्याला जात असाल, बोलवलं जातं या ठिकाणी, त्या ठिकाणी छत्रपती नवीन पायंडा या ठिकाणी पडलेला की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती या ठिकाणी केली जाते. अगदी देवाची आरती आपण जशा पद्धतीनं करतो. आता महाराष्ट्रामध्ये वावरत असताना, देशामध्ये वावरताना 2 मतप्रवाह आहेत. कुणाला वाटतं छत्रपतींचं मंदिर व्हावं, काहींना वाटतं ते महापुरुष आहेत, लग्न कार्यात तरी किमान त्यांची आरती होऊ नये. त्याबद्दल एक महाराज म्हणून आपण कोणत्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे बघता की समाजासाठी ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे, की याच्यात काही बदल व्हायला पाहिजे? कारण सर्वसामान्यांनी सांगून परिस्थिती बदलत नाही. महाराजांनी जेव्हा, म्हणजे कान सोनारानेच टोचलेले चांगले असतात, जसं महाराजांनी जर सांगितलं तर निश्चितमध्ये समाजामध्ये बदल होतो. कारण आजची ती महाराष्ट्राची संतांची परंपरा आहे. तर ह्या गोष्टीकडे आपण कसं बघता? नाही, अगदी बरोबर आहे. आणि माझी म्हणजे स्पष्ट मत असं आहे की आपण जेव्हा लग्न समारंभामध्ये जातो त्यावेळेला लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर की नवीन पायंडा तुम्ही म्हटले ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की छत्रपतींची आरती वगैरे घेतली जाते. तर एक थोडंसं माझं स्पष्ट मत असं आहे, ज्यावेळेला वधूवरांचं आगमन होतं आणि ते व्यासपीठावरती, त्या ठिकाणी विचार मंचावरती व्यासपीठावर येतात, त्यावेळेला फक्त आणि फक्त वेळ न दवडता त्या वधूवरानं छत्रपतींचं पुष्पहार घालून महाराजांचं पूजन करावं आणि पूजन करून त्यांनी लग्नविधीवरती उभं राहावं. याचं कारण असं आहे, ज्यावेळेला आपण जाहीर करतो की आता महाराजांची आरती वगैरे होणार आहे, बरोबर, त्यावेळेला आरती करताना सुद्धा, जसं भगवंताची आरती करताना
एक आपलं एक मन एक शुद्ध आणि पवित्र आणि भाव असा छान असतो. पण त्यावेळेला लग्न समारंभामध्ये सगळी गडबड आणि गोंधळ असतं. तिथे असं एकत्रितपणा किंवा विचार असे एकत्रित नसतात. ते लग्न असतं. त्याच्यामुळे एक तर उशीर झालेला असतो. सगळी मंडळी कोणी काय बोलतं कोणी काय बोलतं अशातला प्रकार असतो. आणि ज्यावेळेला आपण आरती वगैरे सुरू करतो तर त्यावेळेला असं होतं की कळत न कळत काही मंडळीचे पायामधले जे काही पायताण असतात, बूट असतात, चप्पल असतात, ते खऱ्या अर्थानं काढली जात नाहीत. ती काढली जात नाही. हा एक प्रकारचा म्हणजे ते नको आहे तसं प्रामुख्यानं महाराजांच्या पुढे ती काढली जात नाही. पुन्हा पटकन मनुष्य उभा राहिल्यानंतर त्याला सगळं तयारी होईपर्यंत सगळा गडबड गोंधळ आणि त्या लॉन्समध्ये किंवा मंडपामध्ये एक गदारोळ चालू असतो. म्हणजे 2-3 मिनिटाची आरती कधी सुरू होते कधी संपते हे काही वेळेला लक्षातही येत नाही. त्याच्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं हिंदुस्थानचं कवच कुंडल आहे. एक आधार आहे तो. आणि मग राजे आहेत ते नाही का, त्यांची तशी सगळी रूप आहेत. शिवाजी महाराज राजे आहेत, भक्त आहेत, संतही आहेत. आणि शिवजींचा अवतार जरी असले तरी सुद्धा आजही कदाचित शिवाजी महाराज मी म्हणेल देव नाहीत पण देवळातला देव ज्यांच्यामुळे देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज निश्चित देवापेक्षा कमी नाहीत. परंतु ते राजे आहेत आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलंय. पांडुरंगाच्या तुकोबारायाच्या संतांच्या आशीर्वादाने स्वराज्य निर्माण केलेलं आहे. म्हणून तेही स्वतःला भक्तच म्हणून घेतात छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर तुकोबारायाच्या समोर बसून महाराजांचं कीर्तन ते ऐकतात. म्हणून मला असं वाटतं की आरतीपेक्षा की फक्त महाराजांचं पूजन केलं जावं आणि लगेच वधूवरांनी लग्नविधीवर यावं आणि मंगलाष्टकाला सुरुवात व्हावी. ही जर केलं तर एक सगळ्यांना ते आवडेल, रुचेल आणि पटेल असं माझं वैयक्तिक या ठिकाणी मत आहे. एकदम बरोबर बोललात आपण. आता आपण जसं आज पैठण शहरामध्ये आपण आहोत, आज नाथनगरीमध्ये या ठिकाणी आहोत. 500 वर्षाचा वारसा असणारी नाथषष्ठी आज सुरू आहे. तर एक उत्सुकता आहे मला समजा की या नाथषष्ठीकडं आपण कशा पद्धतीनं बघता की जसं तुम्ही वारकरी संप्रदायाची परंपरा या ठिकाणी सांगितली. आज या ही दिंडी जी नाथषष्ठी जी आहे ही महाराष्ट्रामध्ये प्रतिपंढरी म्हणून ओळखलं जातं नाथषष्ठीला. म्हणजे पंढरपूर नंतर सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरते. तर याबाबत तुमचं कसं मत आहे की कारण आता बघतोय आपण जवळपास 700 दिंड्या या ठिकाणी येतात, 700 पेक्षा जास्त दिंड्या या ठिकाणी. इथल्या सुखसुविधा असतील, पैठणच्या जी आहेत आपण कायम या ठिकाणी येत असतो. तर नाथषष्ठीमध्ये काय बदल व्हावेत समजा याच्या अनुषंगानं आपलं काही मत आहे का? नक्कीच आहे, बरोबर आहे. एवढ्या दिंड्या वगैरे येतात आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीनं जी व्यवस्था आहे ती त्या पद्धतीनं करतात. त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. परंतु वारीला आल्यानंतर आणि आणखी एक माझं एक स्पष्ट मत आहे सर. वारकरी जरी असला तरी वारकरी हा स्वाभिमानी आहे आणि वारकरी संप्रदाय हा वैभवशाली संप्रदाय आहे. बरोबर. फक्त काही वेळेला रस्त्यानं चालताना वगैरे काही काही मंडळी म्हणजे दिंडीतील मंडळी किंवा 4-2 मंडळी जी चालत असतात ते थोडंसं चित्रण म्हणजे मला पटत नाही. कोणतं की काही वेळेला लोकांना हात करून त्या ठिकाणी काही देणगी मागितली जाते. तर हे चुकीचं आहे. बरोबर. कारण मंडळी तुमच्या प्रत्येक ठिकाणी मुक्कामाची सगळे व्यवस्थित सगळी मंडळी करत असतात. तर वारकरी संप्रदायानं जगाला दिलेलं आहे, जगापुढे हात नाही पसरला. म्हणून काही काही ठिकाणी असं बघायला मिळतं. तर ती एक गोष्ट या ठिकाणी नको. दुसरी गोष्ट, वारी म्हणजे नुसती येरझारी नको, गेले आणि आले. तर काहीतरी संकल्प करावा. जर आपण वारीला आलो ना तर आपण जर एखादं व्यसन आपल्याला असलं तर नाथबाबांच्याकडे एकदा दर्शन झालं की आजपासून हे मी व्यसन करणार नाही हा संकल्प या ठिकाणी करावा. ती खरी वारी. इथून गेल्यानंतर मी कमीत कमी एक 5-50 तरी झाडं लावून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे माझं वचन नाही, तुकोबारायाचं आहे. माऊली म्हणतात महावने लावावी नगरीची रचावी, पाणी अडवा पाणी जिरवा. बरोबर नाही का? हे जर गोष्टी जर केल्या, कारण जगाच्या पाठीमध्ये आज 2 गोष्टीमुळे आपण खूप महत्वाचे आहोत. जर मोठं व्हायचं असेल तर वाणी चांगली असावी आणि भविष्यकाळ सुखाचा करायचा असेल तर पाणी महत्वाचं आहे. म्हणून वाणी आणि पाणी ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून भविष्यकाळ चांगला तर छोटी छोटी धरणं बांधली पाहिजेत. हा आपण नाही, हे संतांनी अगोदर सांगितलं. अंधश्रद्धेवर सुद्धा नाथबाबांची तर भारुड आहे. बरोबर. नाथबाबांनी भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन केलं. नाथांच्या घरची उलटीचं खुणं, पाण्याला मोठी लागली तहान, हे कुठं प्रश्नातलं भारुड त्यांनी या ठिकाणी सादर केलं. म्हणजे
आणि तो केवळ पंचानन एडका मदन तो. मग ते एडका कोणता, मदन काय? जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोग वेगवेगळ्या ठिकाणी येतात, कोरोना सारखा असेल किंवा HIV एड्स सारखा हे असेल, हे आता आले. पण ही भूमिका नाथबाबांनी त्यावेळेला ती भूमिका आता मांडली. म्हणजे सामाजिक प्रबोधन करण्याचं काम हे आमच्या संतांनी केलं. गाडगे महाराजांनी संतांनी सुद्धा तो परिसर स्वच्छ सुंदर केला. आणि गाडगे महाराज स्वतः सांगायचे, आज फार मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन आहे म्हणून आपलं गाव स्वच्छ करा. आणि सायंकाळची वेळ झाली की सांगावं, आज कीर्तनकार येणार नाही आणि माझंच तुम्ही कीर्तन ऐका. हा जो भाव आहे त्यांचा, हा समाज प्रबोधनाचा खऱ्या अर्थानं भाव आहे. म्हणून नाथबाबांची षष्टी पूर्वीच्या काळापासून चालत आली, पुढेही त्या ठिकाणी चालूच राहणार आहे. म्हणून आपल्यामध्ये आता बरंच जग बदललं, अपडेट झालं, पण तरी सुद्धा चांगले चांगले संकल्प केले जावे. त्याच्यानंतर जे गोरगरीब आहेत या ठिकाणी, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. जे काही मी तर म्हणतो, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये काही काही गोष्टी खरेदी करू नका असं माझं म्हणणं नाही, पण तरी सुद्धा जी रस्त्यावरती मंडळी जी बसलेली आहे त्यांची छोटी छोटी, मी आज सर काही मुलं पाहिली, काही छोटी छोटी बाळं पाहिली. आजही काहीला पॅन्ट आहे तर शर्ट नाही, काहीला शर्ट आहे तर पॅन्ट नाही. आज एका लेकराला, माझ्याकडे फोटो आहे, आज एका लेकराला मी कडेवर घेतलं आणि त्याच्या हातात फक्त 20 रुपये दिले. तो इतकं त्याचं स्मित हास्य, सर आज मला पांडुरंगानं आणि नाथबाबानं आणि छत्रपतीनं त्याच्या हास्यातून मला दिलेला आशीर्वाद वाटला. हा, म्हणून हे त्यांच्याकरता खऱ्या अर्थानं काहीतरी केलं गेलं पाहिजे. मी म्हणतो की एवढी मोठी मंडळी एवढी कोट्यावधी रुपयाचा खर्च लग्न समारंभामध्ये करतात. मला असं वाटतं की अशा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी योजना सरकार आणतं, त्याच्याबद्दल मायबाप सरकारचे आभार आहेत. परंतु जे उपेक्षित आहेत, गरीब आहेत, त्यांना शिकायची इच्छा आहे किंवा पोटाला 2 घास मिळावीत ही इच्छा आहे, यांच्याकरता या नाथबाबाच्या षष्टीच्या माध्यमातून असा काही एक अन्नछत्र खऱ्या अर्थानं सुरू व्हावं की त्यांना 2 वेळेचं जेवण मिळावं. आणि ही माझ्या नाथबाबाची खऱ्या अर्थानं इच्छा आहे. लक्षात घ्या, त्यांनी भेद नाही केला. एका गरीबाचं मूल उचलून घेतलं कडेवर, ते कुणाचं आहे हा भेद संतांच्या मनात नव्हता, नाही आणि भविष्यातही नाही. छत्रपतींच्या काळात साळी माळी कुणबी धनगर वंजारी मराठा हरिजन गिरिजन लोहार सुतार चांबार भिल्ल रामोशी आदिवासी मुस्लिम ब्राह्मण सगळ्याला एकत्रित घेऊन स्वराज्याचं स्वराज्य, विनाकारण महाराजांच्या करता मंडळी मरायला कस काय तयार होतील सर? तेवढा जीव लावा लागतो. म्हणून लाख मेले तरी चालतील, पण या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजीराजे तुमची, या देशाला तुमची गरज आहे. असे शब्द ज्यावेळेला मावळ्याच्या तोंडातून येतात त्यावेळेला असं वाटतं की काय केलं असे शिवाजी महाराजांनी या मंडळी करता. म्हणून ही मंडळी अगदी उभी राहतात आणि मला तुम्ही अधिकार द्या, मी लढायला जातो. स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवतात, 600 बांधल घेऊन एक नरवीर बाजीप्रभू खिंड लढवतो. शिवा न्हावी छत्रपती बनून यवनांच्या आणि त्या ठिकाणी जातो, त्या रावटीमध्ये जातो आणि प्रति शिवाजी बनू. आणि ज्यावेळेला ओळख होते त्यावेळेला त्याला मारण्यात येतं. त्यावेळेला विचारलं जातं तू कोण आहे? त्यावेळेला सांगितलं मी शिवा काशीदाय नावी आहे, पण आज मी शिवा नावी म्हणून मरत नाही. आज ज्यांची कापड माझ्या अंगावर आहे, आज छत्रपतीचं मरण मी जगतोय, मी मरतोय. माझाच काय, माझ्या कुळाचा उद्धार झाला. काय दिलं छत्रपती? बरोबर. हिरोजी इंदुलकरासारखी माणसं की ज्यांनी रायगड बांधला, एकच इच्छा प्रगट केली, हिरोजी काय पाहिजे तुला सांग. सांगितलं राज तुमची थाप पाठीवरती पडली, हा केवढा मोठा आशीर्वाद आहे. मला हे नको, काही नको मला. अरे काहीतरी माग. म्हणे एकच द्या. रायगड बांधला, जगदीश्वराचं मंदिर आहे, एका पायरीवरती माझं नाव टाका आणि त्याच्यावरती लिहा शेवीशी तत्पर हिरोजी इंदुलकर. आजही आहे सर, आजही आहे बघा. आणि ज्यावेळेला आपण तिथं जातो मग महाराज म्हणाले अरे वा, तू सरदार व्हावा असं मागितलं नाही, तू गाव जागिरी मागितली नाही, तू काहीतरी धनदौलत मागितलं नाही, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्याने एका पायरीवरती नाव कोरायचं आणि एवढ्या याच्याहून तुला काय मिळणार. त्यावेळेला त्या हिरोजीच्या डोळे भरून आले. त्यानं महाराजांचे पाय धरले, पायाखाली हात घातला, आपलं पवित्र मस्तक छत्रपतीच्या पायावरती ठेवलं आणि डोळ्यातल्या आसमानी महाराजांचे पाय धुतले आणि तो म्हणाला राज जे मला मिळालं ते ना आजपर्यंत कोणाला मिळेल आणि नाही कुणाला मिळणार. म्हणे काय मिळालं? ते म्हणे तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे दर्शनाला जाताना एक एक पायरी चढत जाणार आणि ज्यावेळेला माझ्या नावाच्या पायरीचा दगड येईल राज, तुमचा पवित्र चरणकमल माझ्या नावाच्या पायरीवरती पडेल आणि तुमच्या पायाच्या पाय धुळीनं माझ्यासारख्या हिरोजीचा दररोज अभिषेक होईल. यापेक्षा तरी दुसरं काय मागू.
ही स्वराज्याची निष्ठा आहे आणि ही आम्हाला छत्रपतीने खऱ्या अर्थाने शिकवली. म्हणून जगाच्या पाठीवर पांडुरंगावर वारकऱ्याची निष्ठा आणि छत्रपतीवर मावळ्यांची निष्ठा हे वगळता आजकाल निष्ठा थोडासा अवघड जातं बोलायला, परंतु म्हणून असे मावळे लढले आणि स्वराज निर्माण झालं. म्हणून या उपेक्षित लोकांकरता काहीतरी वारीच्या माध्यमातून केलं जावं एवढी प्रामाणिक इच्छा आहे. खूप सुंदर विश्लेषण महाराज तुम्ही या ठिकाणी केलं. तुम्ही जसं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी, भक्ती आणि शक्ती या नाण्याच्या एक दोन बाजू आहेत. पण जसं छत्रपती शिवाजी जात धर्म पंथ प्रांत हा मांडला नाही, जुन्या संतांनी सुद्धा जात धर्म पंथ प्रांत हे मानलं नाही. पण आजची जेव्हा परिस्थिती आपण बघतो की आजचे तरुण संत या ठिकाणी आहेत, बऱ्यापैकी शिरीष महाराजांनी या ठिकाणी आळंदीचे शिरीष महाराज, दुर्दैवानं त्यांना आत्महत्या या ठिकाणी करावं लागली. मग संत हा समाजाला मनोबल देणारा, समाजाला पुढे नेणारा व्यक्ती आहे. मग अशा वेळेस तरुण संत जर आत्महत्या करत असतील तर खऱ्या अर्थानं संतांना, जे तरुण संत आजचे आहेत, यांना मनोबल वाढवण्याची गरज आहे का? अगदी. कारण समाजासाठी आदर्श आहेत, तुम्ही आमच्यासाठी आहात का? समाज जो घडला हा संतांमुळेच घडलेला आहे. समाजाला वळण लागलं ते संतांमुळे लागलं. समाज आज चांगल्या दिशेला आहे तो केवळ संतांच्या मार्गदर्शनामुळे आहे. मग अशा वेळी तरुण संत जर स्वतःचा देहत्याग करत असेल नैराश्यामध्ये, तर खऱ्या अर्थानं समाजाबरोबर तरुण संतांना अजून मनोबल वाढवण्याची गरज आहे का? अगदी. कारण फार गंभीर प्रश्न आहे हो, की संत जर या मार्गाने जात असतील तर समाजानं कुणाकडे बघायचं? अगदी बरोबर. आई वडिलांनंतर माणूस पूजतो कुणाला? गुरूंना, संतांना. मग अशा वेळेस संत जर खचत असतील, तरुण संत जर खचत असतील आणि तुमचा मागच्या 30-40 वर्षाचा जर कार्यकाल बघता आणि शिरीष महाराजांचं आपण उदाहरण बघितलं तर हे कुठंतरी विरोधाभास वाटतो. अशा वेळेस तुम्ही त्यांना, तरुण संतांना, तरुण महाराजांना आणि समाजाला काय सांगाल? अगदी बरोबर आहे. म्हणजे मी थोडंसं वेगळा प्रश्न विचारला, पण तो माझ्या मनाला, समाजामध्ये असं बोललं जातं की बाबा महाराज आहेत, मग त्यांनी इतकं खचायची काय गरज आहे? अच्छा अच्छा, ते आपला आधार आहेत, मग त्यांनी इतकं खचून जाण्याची काय गरज? अशा अनुषंगाने एक समाजामध्ये चर्चा असते. म्हणून तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला मी हा प्रश्न विचारला. अगदी बरोबर आहे. कारण नैराश्य काही काही गोष्टींना येतं, परंतु इथपर्यंतच्या टोकालाही जाणं संयुक्तिक नाही. कारण माणसं काही काही वेळेला म्हणतात की काही वेळेला 10वी मध्ये कमी मार्क पडले, 12वी मध्ये कमी मार्क पडले, ग्रॅज्युएशनला कमी मार्क पडले, आणि मग कुठेतरी आमची तरुण मंडळी म्हणतात की मी इतका अभ्यास केला पण नेमकं काय झालं असेल, आणि त्यावेळेला हे व्हायला नको पाहिजे होतं. आणि इतका तत्परतेनं त्यांच्या मनावरती तो परिणाम होता की ते म्हणजे आत्महत्येसारखा मार्ग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वीकारतात. सर, मी नेहमी सांगत असतो, ज्या ज्या वेळेला असे काही विचार मनात येतात की आज आता काही करमत नाही, आज काय करावं सुचत नाही, तर त्यावेळेला मला असं वाटतं त्यांनी नाथबाबांच्या पैठणला यावं, त्यांनी पांडुरंगाकडे जावं, किंवा माझे गुरुवर्य परम आदरणीय परमश्रद्धेय देवगडला अत्यंत स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी आहे, तिथे जावं आणि 10 मिनिटं फक्त शांत जरी बसलो ना सर, तर थोड्या वेळानं आपल्याला त्याचं आपलं उत्तर मिळतं की आपण जो 10 मिनिटापूर्वी जो विचार करत होतो तो किती चुकीचा होता. हे उत्तर अशा तीर्थक्षेत्रातून मिळत असतं. आता दुसरा प्रश्न महाराजांच्या बद्दल तुम्ही या ठिकाणी बोललात की खऱ्या अर्थानं आज तरुण महाराज कीर्तनकाराची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे, की त्यांच्या प्रबोधनाची खऱ्या अर्थानं गरज आहे. परंतु काही वेळेला एक जीवनामध्ये नैराश्य आलं, आणि नैराश्य आल्यानंतर ह्या अशा गोष्टी, परंतु एक महाराज तुम्ही म्हटले तसं हे खऱ्या अर्थानं संयुक्तिक आम्हालाही नव्हतं, ते वारकरी संप्रदायालाही नाही. म्हणून आता एका तरुण महाराजांना आदरांजली हा शब्द वापरणं सुद्धा खऱ्या अर्थानं संयुक्तिक होत नाही, ते जरा थोडंसं जड वाटतं. म्हणून येणारी जी काही पिढी आहे त्यांना एक मी हात जोडून पाया पडून तरुणांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे, भले मग तुम्ही शेतकऱ्याची मुलं असा किंवा शेतकरी असा, काही काही शेतकरी सुद्धा कर्ज बाजारी झाल्यानंतर आत्महत्येसारखा विचार करतात, पण थोडंसं मागं वळून जर पाहिलं तर तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकला त्या लेकरा बाळाचं काय, आपल्या नावानं कपाळाला टपोर कुंकू लावणारी त्या सुवासिनीचं काय? ठीक आहे, दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. कारण सुख आणि दुःख हे जीवनात पाहिजे सर. जास्त सुख झालं तर ते सुख सुद्धा सुख वाटत नाही, त्याचं रूपांतर दुःखामध्ये होत असतं. म्हणून सुख आणि दुःख याच्या मधलं जे अंतर आहे तेच खऱ्या अर्थानं जीवन आहे, आणि ते जीवन चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं जगावं.
आणि महाराजांनी तसा निर्णय घेणं आता ते झाल्यानंतर थोडंसं संयुक्त वाटत नाही, पण यापुढील काळातील मंडळीला सुद्धा विनंती आहे, सर्वच क्षेत्रातील मंडळीला खचून न जाता, न डगमगता, एक तर आयुष्य थोडं आहे सर, किती आयुष्य आहे जीवनामध्ये सांगा बरं, किती आयुष्य आहे. आता जास्त पूर्वीची संत मंडळींना, साधू संतांना हजारो वर्षाचं आयुष्य मिळालं. आता या कलियुगामध्ये फक्त जास्तीत 100, तेही चांगलं युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार, चांगला आहार जर मिळाला, आणि मला असं वाटतं जास्त दिवस जर खऱ्या अर्थानं जगायचं असेल सर, तर शुद्ध शाकाहार सांगितलेला आहे. मांसाहार हा मानवाचा आहार नाही. ज्याची दाताची सुळे लांब आहेत आणि जीभ लांब आहे त्या प्राण्यांचा आहार हा मांसाहार आहे. परंतु आता तो विषय समजा आजचा नाही, म्हणून माणसानं शाकाहारी राहावं आणि एक आत्मिक समाधान, जेवढं आयुष्य आहे ना, आता तर 60-65 भरपूर झाले असं सध्याचं आयुष्य आहे. आणि त्यातही जर काही काही जे समाजाला ज्ञान देणारी मंडळीनं जर असा निर्णय घेतला तर तो थोडासा संयुक्तिक वाटत नाही. पण तरी सुद्धा त्यांना काय अडचण किंवा प्रॉब्लेम असेल तर भगवंताला आणि त्यांच्या जीवाला माहिती. आपण जड अंतःकरणाने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करू. पण येणारे शेतकरी असो, कीर्तनकार असो, तरुण असो, व्यावसायिक असो, व्यापारी असो, कोणी असो, ठीक आहे, चढ आणि उतार हा जीवनामध्ये असतो, सुख आणि दुःख असतं. म्हणून त्याच्यावरती मात करून आपण पुढे जाऊया. आणि भगवंताने एवढं सुंदर देह दिला, तो किती दिवस दिला हा भाग जाऊ द्या, पण जेवढा आहे तेवढं आनंदानं आणि चांगल्या पद्धतीनं जगावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. बरोबर. आपण उत्तरार्धाकडे जाऊयात. आधीच्या एका प्रश्नामध्ये आपण फार सुरेख सांगितलं की उपेक्षितांना न्याय देण्याचं काम करता आलं पाहिजे. संत एकनाथांनी सुद्धा त्या काळामध्ये याचं अस्पृश्याचं मुलगं कडेवर घेतलं आणि त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये अस्पृश्य भेदाभेद खूप मोठ्या प्रमाणात होता, त्या काळात त्याला छेद देण्याचं काम संत एकनाथांनी केलं. यवनांनी त्यांच्या अंगावर गुळण्या फेकल्या, पान खाऊन गुळण्या केल्या, पण 108 वेळा त्यांनी आंघोळ करून त्याचं मत परिवर्तन केलं. त्याला पुढे संत या ठिकाणी केलं. ते कार्य संतांनी या ठिकाणी केलं. पण आजची अशी परिस्थिती आहे, आपण खेड्यामध्ये बघतो की शेतकऱ्यांच्या कुटुंबातले जे वृद्ध आई वडील आहेत ते आश्रमामध्ये नाहीयेत, वृद्धाश्रमामध्ये नाहीयेत, पण दुर्दैवानं जे शहरामध्ये स्थायिक झाले त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी बदललेलं आहे. त्या तरुण मंडळीचं, त्या लोकांचं आयुष्य या ठिकाणी बदललेलं. त्यांचं म्हणजे असं झालंय, माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, एवढ्यापुरतं आयुष्य मर्यादित झालेलं आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ग्रामीण भागामध्ये कीर्तनाचा मोठा प्रभाव आहे, की शहरी मंडळींचे सुद्धा संतांनी कान टोचणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तर या शहरी मंडळींसाठी आपण काय सांगा? अगदी बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये तर परमार्थ हा रुजलेलाच आहे. परंतु सर सध्या थोडंसं आता ज्या वेळेला महाराष्ट्रभर आम्ही दौरा करतो आणि शहरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, थोडीशी परिस्थिती म्हणजे लोकांची कीर्तनाकडची जी ओढ आहे ती प्रामुख्यानं वाढलेली दिसायला लागलेली आहे. परंतु एक गोष्ट त्याच्यामध्ये नक्की आहे की शेतकऱ्याचा मुलगा किती जरी गरीब असला, वडील किती जरी गरीब असले, तर आज जर आपण एखाद्या वृद्धाश्रमामध्ये गेलो तिथे जर पाहिलं, तुम्ही म्हटले तसं शेतकऱ्याची मुलानं वडिलांना तिथे टाकलेलं नाही, तर काही काही वेळेला कलेक्टरची वडील त्या ठिकाणी आहेत उदाहरणं. कलेक्टरचे वडील आहेत, तहसीलदारचे वडील आहेत, मोठे मोठे म्हणजे क्लास 1 ऑफिसरचे त्या ठिकाणी आई वडील त्या वृद्धाश्रमामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे, ज्यांनी तळहाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले, लहानाचं मोठं केलं, माझा दादा म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने कड्या खांद्यावरती या ठिकाणी वागवलं नाही का, एक प्रकारे आपल्याला घास भरवला. आज त्यांच्या प्रती अशी भावना निर्माण व्हावी, मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी कृतज्ञता कोणतीच नसेल. आणि मायबापाची काही इच्छा नाही, तुम्ही कुठेही नेऊ नका, फिरायला नेऊ नका, कुठे नाही, फक्त तुम्ही जिथे राहतात त्या घरामध्ये छोटीशी एखादी जागा असावी आणि जाता येताना फक्त दादा बरं वाटतंय काय, आई तुला बरं वाटतंय का, एवढं जरी म्हटलं तर ते इतका आशीर्वाद देतात की देवाला म्हणतात की जसं नाथांच्या घरी तू राबलास श्रीखंड्याच्या रूपात आणि आज इतक्या वर्षानंतर आज आमचा मुलगा इतका छान आहे की तो आज आमची सेवा करतो. आणि ही जी भावना खऱ्या अर्थानं तयार व्हायला पाहिजे. शहरी मंडळीतल्या लोकांना सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे की ज्यांनी जन्म दिला त्या मायबापाला वृद्धाश्रमात नेऊ नका, ठेवू नका. आणि जेवढी वृद्धाश्रम सर आपल्या महाराष्ट्रात आहे ताई, हे महाराष्ट्राचं वैभव नाही, बरोबर, हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असं मी म्हणतो. ज्या वेळेला महाराष्ट्र हा वृद्धाश्रम मुक्त महाराष्ट्र होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं
ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला खऱ्या अर्थानं कळाले असं म्हणायला हरकत नाही. कारण जिजाबाईनं शिवरायाला शिकवलं नाही का, किती प्रेम दिलं. शंभूराजाला आईचं प्रेम नाही मिळालं, पण धाराऊ अक्का गाडे जे कापूरहोळ नावाचं गाव आहे तिनं दूध शंभूराजाला पाजलं. ते उपकार शंभूराजे खऱ्या अर्थानं कधी विसरले नाहीत. मावळ्यानं आपल्यावरती केलेले उपकार छत्रपती शिवाजी महाराज विसरले नाहीत. ज्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक होता त्यावेळेला एक एक पायरी चढताना मावळ्यांचा पराक्रम शिवाजी महाराजांच्या पुढे होता. आणि आई आणि वडील सुद्धा आपल्या लेकराला किती प्रेरणा देतात. शिवबा मी तुझ्या पाठीशी आहे, आई जगदंबे तुझ्या पाठीशी आहे, भेऊ नकोस, हे आम्हाला आमच्या मायबापानं सांगितलं. आणि अशाच मायबापाची उपेक्षा जर आपल्याला ज्यांनी शिकवलं, अगदी त्यांना फाटकं धोतर आहे, फाटकी पॅन्ट होती, शर्ट नव्हता, दाढी करायला वेळ नव्हता, तरी सुद्धा स्वतः पायात चप्पल नाही, बूट नाही, तरी तुम्हाला शिकवलं, तुम्हाला कलेक्टर केलं, तुम्हाला तहसीलदार केलं, तुम्हाला क्लासरूम ऑफिसर केलं. आणि आज तुम्ही त्या मायबापाची अशी उपेक्षा करता. त्यांच्या जीवाचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. तुम्ही त्यांना दुखवत नाही तर जगाच्या मालकाला, देवाला तुम्ही दुखवत आहात. कारण आई वडीलच हे देव आहे. हे स्वतः नारदाने एकदा विचारलं होतं, देवा तुम्ही कुठे राहता? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेनच मदभक्तानाम यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. म्हणून प्रत्येकाच्या घरात आई आणि वडिलाच्या रूपात मी आहे हे जर कळालं तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे शहरातील मंडळीला सुद्धा खऱ्या अर्थानं कळावं, उमगावं. आणि सर्वच तसे नाहीत. आजही काही काही मंडळीचे मायबाप आपल्या घरामध्ये आहेत, त्यांचंही कौतुक करावं, त्यांनाही काही ठिकाणी खऱ्या अर्थानं वंदन करावं. आणि हे केलं गेलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. महाराज, आपण शिवशाहीर म्हणून आपली चांगली महाराष्ट्रात ओळख आहे, तर आपल्या पोवाड्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे. तर आमची अशी इच्छा आहे की आपला पोवाडा हा झालाच पाहिजे. बरं, नक्की. कारण शक्ती आणि भक्ती तुकोबारायाचं शास्त्र आणि छत्रपतींचं शस्त्र म्हणून कीर्तनही आहे आणि पोवाडाही आहे. तेव्हा एक वीरश्रीयुक्त पोवाडा आपल्या समोर 1-2 मिनिटं सादर करतो. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे, डफावर थाप तुलतुन्या ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत, शिवप्रभूच गातो गुणगान हो जी जी. आधी नमन साधू संताला, राष्ट्रपुरुषाला, भारत मातेला, शाहिरांना साध चढविला, पूर्ण चढून शाहिरी साधाला. शाहीर कल्याण गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जी रहा जी जी, गातो पोवाड्याला जी रहा जी जी. शाहिराचा खानान लाडप, उडाली झोप, झाला थरकाप, मर्दानो आळस जरा सोडा, रण मैदानी उडवा घोडा, शाहिराचा ऐका पोवाडा हो जी जी. आम्हाला चिड दाशाची, जुलमी सत्तेची, परचक्राची, इतिहास साक्ष देती आला, करुणी आम्ही जबरदस्त हल्ला, अन्यायाचा कडे लोट केला हो जी जी, अन्यायाचा कडे लोट केला हो जी जी. महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात भातकुडे गाव आमुचे गाव, भातकुडे गावला तालुका शेवगाव, पोवाडा गातो कल्याण राव हो जी, पोवाडा गातो कल्याण राव हो जी र जी र जी. धन्यवाद. रामकृष्ण. फारच खडा आवाज आहेत महाराज, अक्षरशः म्हणजे अंगावर काटे यायला लागले होते. आपण या कार्यक्रमात आलात, आपले मनस्वी आभार या ठिकाणी. रामकृष्ण. धन्यवाद.